नमस्कार. जान्हवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत चैत्र महिन्यातील विशेष म्हणजे कैरीची डाळ आणि कैरीची चटणी. करायला दोन्ही पदार्थ खूप सोपे आहेत. जेवणाच्या ताटाच्या डाव्या बाजूचे पदार्थ आहेत, पटकन होतात, रुचकरही लागतात. सर्वप्रथम कैरीची डाळ बघूया. त्यासाठी आपल्याला एक कैरी, 3 ते 4 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ, 4-5 मिरच्या, 2 चमचे साखर आणि थोडीशी कोथिंबीर एवढंच लागणार आहे. सर्वप्रथम आपण जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ना, ती मिक्सरला वाटून घ्यायची. मिक्सरला जास्त फाईनली नाही वाटायची, थोडी जाडसर ठेवायची. भरड दाताखाली आलेली छान लागते. आणि त्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही, तशीच वाटून घ्यायची. तुम्ही डाळ वाटतानाच त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर टाकू शकता, पण मी वेगळं वाटलेलं आहे. ते आधी डाळ वाटून घ्यायची, त्यानंतर तिला एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण काढूया. कैरीच्या डाळीसाठी हरभऱ्याची डाळच खूप छान लागते. दुसरी कोणती डाळ त्याच्यात मिक्स करू नका. आता दुसरीकडे एका मोठ्या बाउलमध्ये किसलेली कैरी घ्यायची. एकाच कैरीसाठी एवढा किस घेतलेला आहे, त्याचीसुद्धा डाळ भरपूर होते. त्यानंतर त्यामध्ये आपण आत्ताच वाटून घेतलेली आपली हरभऱ्याची डाळ मिक्स करायची. साखर टाकायची कैरीच्या आंबटपणाप्रमाणे. 1 ते 1.5 चमचा लागतेच. तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मिरची आणि कोथिंबीर मी वेगळं वाटून घेतलं आहे, ते मी आत्ता ॲड केलं. 1 चमचा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर एक 10 मिनिटांनी कैरीला पाणी सुटायला लागतं मिठाचं. त्यामुळे हलवून झालं की मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. दुसरीकडे कैरीच्या डाळीसाठी आपण फोडणीची तयारी करायची. फोडणीसाठी एका फोडणीच्या पात्रामध्ये 2 चमचे तेल घ्या. हरभरा डाळीच्या कोणत्याही पदार्थासाठी तेल थोडं जास्त घ्यावं लागतं, त्यामुळेच मी इथे 2 चमचे तेल घेते. तेल तापलं ना की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. त्यानंतर कढीपत्त्याची भरपूर पानं टाका, छान फ्लेवर येतो. अर्धा चमचा हळद. हळदीचा रंग पूर्ण उतरला की गॅस बंद करा आणि ही फोडणी गरम असतानाच कैरीच्या डाळीवर ओतायची आणि लगेच मिक्स करून घ्यायचं. लगेच मिक्स करून झालं की एक 10 मिनिटातच कैरीची डाळ आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. चविष्ट पदार्थ आहे. चैत्रातल्या हळदी कुंकवाला आवर्जून केला जातो, त्यामुळे तुम्हीही घरी नक्की करून बघा. आता आपण वळूया दुसऱ्या पार्टकडे, ती म्हणजे कैरीची चटणी. या चटणीसाठी आपल्याला एका कैरीचे काप लागणार आहेत. 1 कांदा मोठा चिरलेला, अर्ध्या वाटीचं खोबरं, ओलं खोबरं घ्यायचं, कोथिंबीर आणि 1-2 मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे. मगाशी कैरीच्या डाळीसाठी कोथिंबीर आणि मिरची ऑलरेडी वाटलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी कांदा टाकते, त्यानंतर कैरीचे काप, त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे जरा बारीक करून घेतलेत, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर टाकते, मला साखर आवडते, 1 चमचा जिरे. बस एवढंच टाकायचं आणि मिक्सरला एकदम फाईनली चटणीसारखं टेक्स्चर त्याचं येईपर्यंत वाटून घ्यायचं. गरज असेल तर तुम्ही अर्धा कप त्यात पाणी टाकू शकता. छान फाईन वाटून घ्यायची, तुकडे तुकडे नाही आले पाहिजेत. झाली आपली कैरीची चटणी तयार. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, शिवाय आपल्या जेवणाची लज्जत वाढते ती वेगळीच. तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगा. उन्हाळा स्पेशल सिरीजमध्ये तुम्हाला अजून काही नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर तेही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.